नमस्कार सर्व मित्रांना मनापासून तुम्ही युट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल मनापासून तुमचं स्वागत. बघा, आपण मायक्रो फायनान्स या कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत. फ्युजन मायक्रो फायनान्स लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूया. बरेच आपण स्टॉक बरेच वेळेस पाहिलेले आहेत आपण, जसं की आपण चांगल्या चांगल्या स्टॉक तुमच्या समोर रिकमेंड केलेले आहेत. श्रीराम फायनान्स, त्याच्यानंतर उत्कर्ष स्मॉल फायनान्स, हे 2-3 स्टॉक आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या समोर मांडलेले आहेत आणि आपण हे स्टॉक निवडलेले आहेत. तर अशा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हे मल्टीबॅगर रिटर्न आपल्याला इथून सुद्धा देऊ शकतात. छोटे छोटे लोन देण्याचं ह्या कंपन्या काम करताना आपल्याला दिसतात. मोठाले लोन हे प्रोव्हाइड करण्याचं कंपन्या करताना दिसतात आणि भविष्यामध्ये हा बिझनेस चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल अशी पण आपण अपेक्षा ठेवू शकतो. कारण की कुठलाही बिझनेस स्टार्ट करायचा म्हटलं, कुठलाही जर व्यवसाय जर सुरुवात करायची म्हटलं, तर त्यासाठी लोन घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी लोन घेतात. आणि अशा कंपन्या, ह्या छोट्या छोट्या कंपन्या, कुठली तरी शॉप, कुठली तरी फॅक्टरी ओपन करण्यासाठी जे लोन घेतात, तर ही कंपनी लोन प्रोव्हाइड करण्याचं काम करते आणि त्या लोन मधून या कंपनीला चांगला असा रिटर्न मिळतो, चांगला असं उत्पन्न या कंपनीचं होते आणि त्याचमुळे आपण अशा स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर भविष्यामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने रिटर्न आपल्याला या स्टॉक मधून मिळू शकतो आणि आपण अशी अपेक्षाही सुद्धा अशा स्टॉक सोबत करू शकतो. बघा, स्टॉकची जर प्राइस जर सध्याची जर बघितलं आपण तर 484 इतकी आपल्याला स्टॉकची प्राइस दिसते. एका दिवशी जर ओन रिटर्न जर बघितला तर आपल्याला 1.25% पर्यंत या कंपनीमध्ये तेजी दिसते. बघा, एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला कंपनी जवळपास 11% पर्यंत इतकी आपल्याला मायनस जाताना दिसते. एका वर्षाचा रिटर्न जर बघितला तर कंपनी जवळपास 20% इथला आपल्याला रिटर्न मिळून दिला आहे. आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली 18 नोव्हेंबर 2022. बघा, 22-23 म्हणजे 2 वर्ष कंपनीला झालेले आहेत आणि 2 वर्षामध्ये कंपनीने आपल्याला जवळपास 43 ते 44% इतका आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतो. खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. एक वेळ अशी होती की कंपनीने आपल्याला कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न मिळून दिला होता. कधी? 18 नोव्हेंबर 2022 ते 23 म्हणजे एका वर्षामध्ये कंपनीने 100% पर्यंत आपला रिटर्न कंपनी मिळून दिला होता. आणि आता ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला सुद्धा मिळताना दिसते. जवळपास 25 ते 30% पर्यंत ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला सुद्धा आता मिळते. एक 26% पर्यंत कंपनी डिस्काउंटला आहे आणि एक बऱ्याच दिवसापासून या स्टॉकमध्ये थोडीशी हलक्या प्रमाणात गिरावट आहे. मित्रांनो, इथून मी सांगतो तुम्हाला, जास्त या स्टॉकमध्ये गिरावट होऊ शकत नाही. का? तर या कंपनीचा बिझनेसच थोडा वेगळा आहे. तर एक अपॉर्च्युनिटी आपण समजू शकतो, जवळपास 20 ते 25% पर्यंत म्हणजे आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे आणि हा स्टॉक आणखीन इथून आता परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करेल. जास्तीत जास्त जर गेला तर या कंपनीमध्ये जर 40% पर्यंत डाऊन जाऊ शकतो. त्याच्या पलीकडे डाऊन जाऊ शकत नाही, कारण की कंपनीचे प्रत्येक वेळेस नंबर चांगले येत आहेत आणि कंपनीचं काम पण चांगल्या पद्धतीने आणि कंपनी तेवढीच जोमानं कंपनी कामाला पण लागलेली आहे आणि कंपनी चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला जर समोर दिसते. बघा, कंपनीचं मार्केट कॅप जर विचार करूया तर मार्केट कॅप किती आहे कंपनीचं? फक्त 4,800 करोड इतकं मार्केट कॅप आहे. म्हणजे खूप छोटी कंपनी, एक स्मॉल कॅप कंपनी म्हटलं तरी चालतं. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट मला तुम्हाला दाखवायचा वाटतो, फक्त या स्टॉकचा पी जर बघितला आपण तर तो आपल्याला 9.97 म्हणजे 1/10चा आपल्याला स्टॉकचा पी दिसतो. म्हणजे खूप स्वस्तामध्ये आपल्याला ही कंपनी पडताना दिसते. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला लॉंग टर्मसाठी जर करायची असेल तर अशी एवढी स्वस्तामध्ये आपल्याला आपण स्वस्तामधली कंपनी इन्व्हेस्टमेंट करू शकतो लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी. आणि स्टॉक प्राइस जरी बघितली तर आपल्याला 482 रुपये एक स्टॉक पडतो. जास्त काही महाग स्टॉकची सुद्धा आपल्याला करंट प्राइस सुद्धा जास्त महाग वाटत नाही. आरओसी बघितला तर 14.2% आणि आरओई बघितलं तर 21.2% इतका आपल्याला दिसतो. बरोबर आहे, जवळपास 20%च्या आसपास आपल्याला आरओई आणि आरओसी या दोन्ही जवळपास दिसतात. बुक व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला 256चा बुक व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 10चा या कंपनीचा दिसतो. बघा, आपण कंपनीच्या सेलवर रिन्युअलवर जर नजर टाकली तर बघू शकतो मार्च 2018चा आपल्या समोर डाटा दिसतो. सुरुवातीला जर बघितला तर आपल्याला एक 266 करोड इतका दिसतो. त्यानंतर 400 करोड, त्यानंतर 700, त्यानंतर परत त्याच्यानंतर ही कंपनी वाढवताना आपला नेट इन्कम वाढवताना दिसते. 700 त्यानंतर जर बघितलं तर परत आपल्याला जर बघितलं तर एक 800 करोड, त्यानंतर एक 1100 करोड, त्यानंतर 1700 करोड आणि 2100 करोड इतका आपल्याला या कंपनीचा रिन्युअल वाढताना दिसतो. नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर नेट प्रॉफिट सुद्धा आपण बघू शकतो. जवळपास आपल्याला नेट प्रॉफिट इथं दिसू शकतो. सुरुवातीला जर बघितलं तर कंपनी सुरुवातीला मायनस जाताना दिसत होती. सुरुवातीला कंपनी मायनस इथे गेली होती.
त्याच्यानंतर इथं प्लस मध्ये आली 51 करोड, त्यानंतर 70 करोड, 44, 22 आणि 387 आणि आता 487, म्हणजे मोठ्या प्रमाणात या कंपनीने आपल्याला नेट प्रॉफिट मध्ये ग्रोथ घेताना दिसून आलेली आहे. शेवटी जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते. 2 वर्षामध्ये जवळपास आपल्याला चांगला नेट मध्ये एक आपल्याला नंबर इन्क्रीज चांगली कंपनी करताना दिसते. जर या कंपनीचं जर आपण बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर बॅलन्स शीट बघू शकतो. या कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचे आहे, तर कर्ज जर बघितलं तर आपल्याला कर्ज इथं दिसू शकते. जवळपास या कंपनीवर कर्ज जर बघितलं तर आपल्याला 7,500 करोड इतकं या कंपनीवर कर्ज दिसते. आणि जर या कंपनीचा रिझर्व्ह जर बघितला तर आपल्याला 2476 करोड इतका आपल्याला रिझर्व्ह दिसते. बघा मग आता काय बघायचं, तर आपल्याला रिझर्व्ह जर बघितलं तर रिझर्व्ह कमी आहे आणि या कंपनीवर कर्ज जास्त प्रमाणात आहे. आता कर्ज जास्त प्रमाणात का असू शकते, तर कर्जाचा एक विषय असा महत्वाचा आहे की कंपनीचं काम काय आहे, तर कंपनीचं काम आहे की लोन देण्याचं कंपनी काम करते, बरोबर आहे. मग या कंपनीवर कर्ज असणं साहजिकच आहे. आता ही जर कुणालाही जर लोन देत असेल तर या कंपनीला कुठून तरी लोन घेणं आहे आणि ती लोन आपल्याला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. म्हणून ज्या कंपन्या लोनच्या याच्यामध्ये असतात, लोन प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या असतात, त्या कंपन्यावर थोड्या प्रमाणात कर्ज असते. कारण की त्यांचा बिझनेसच तो लोन देणे आणि लोन घेणे याचा बिझनेस असल्यामुळं या कंपन्यावर थोडंसं लोन असू शकते, कर्ज असू शकते. तो पॉईंट आपण इग्नोर करू शकतो, तो पॉईंट आपण समजू शकतो, बरोबर आहे. त्या कंपनीचा जर विचार करूया तर आपण, तर इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये कशा प्रमाणात आहेत, तर इन्व्हेस्टर बघू शकतो आपण. इन्व्हेस्टर प्रोमोटरकडे जर बघितली तर आपल्याला 57% इतकी आपल्याला होल्डिंग या कंपनीमध्ये आपल्याला प्रोमोटर होल्डिंग दिसते बघा, 57%. आणि त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर जर बघितले तर आपल्याला जवळपास 6.74% इतके आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये दिसतात. आणि पब्लिककडे जर बघितलं तर फक्त आपल्याला पब्लिक किती दिसते, तर पब्लिक फक्त 12% दिसते. या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर पण आहेत. आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर जर बघितले तर 22.81%. बघा, प्रोमोटर 57%, फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 6% आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला 22% दिसतात. आणि जर पब्लिक जर बघितली तर आपण पब्लिकचा विचार करूया तर फक्त 12% पब्लिक दिसते. आणि जिथं कुठं पब्लिक कमी असते ना तिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची. आणि नेमका काय प्रॉब्लेम असते, चांगल्या कंपनीमध्ये पब्लिकच कमी असते, बाकी इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीनं आपली होल्डिंग घेऊन ठेवतात. आपलं हे इथं चुकतं आणि आपण इथंच इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. इथं जर बघितलं तर आपल्याला पब्लिक किती आहे, फक्त 12% पब्लिक आहे. म्हणजे इथं आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीचा कंपनी करताना इथून सुद्धा आपल्याला दिसेल. बघा, नेक्स्ट स्टॉक जर बघितलं तर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात आपण. या कंपनीबद्दल ऑलरेडी आपण बरेच वेळेस बघितलेले आहे, पण आज परत बघूयात. आणि स्टॉकची जर प्राइस जर बघितली तर 51 रुपये इतका आपल्याला स्टॉक प्राइस सध्याची तरी आपल्याला दिसते. एका दिवसाचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला याही कंपनीनं आपल्याला एका दिवसामध्ये जवळपास 2.5% पर्यंत इतका रिटर्न झालेला आहे, बरोबर आहे. एका महिन्यात जर बघितला तर आपल्याला एका महिन्यामध्ये कंपनी एकदम फ्लॅट मध्ये नाही, या कंपनीमध्ये जास्त प्रमाणात गिरावट आणि नाही या कंपनीमध्ये जास्त प्रमाणात व्हॉलॅटिलिटी. बघा, एक आपल्याला एक लेवल आलेली या कंपनीची आणि ही कंपनी लेवल आपली कधी पण कमी करू शकते. या लेवल मधून जर आपल्याला ब्रेकआउट जर दिसलं तर चांगल्या पद्धतीने कंपनी आणखीन सुद्धा परफॉर्मन्स करू शकते, हे लक्षात येणं गरजेचं आहे. बघा, आपल्याला या कंपनीचा जर विचार जर करूया तर कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली आहे, तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली आहे 21 जुलै 2023, म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालं नाही कंपनीला आणखीन, पण आपण 1 वर्ष गृहीत धरू शकतो. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि ते 5 आणि ही कंपनीच्या आता 3 म्हणजे 6 7 कंपनीला 7 ते 8 महिने कंप्लीट झालेले आहेत. आणि 7 ते 8 महिन्यामध्ये कंपनीला आतापर्यंत रिटर्न चांगल्या पद्धतीचा मिळून दिलेला नाही. आतापर्यंत ही कंपनी आपल्याला एका रेंजमध्ये ट्रेड करताना दिसते. ज्या दिवशी या कंपनीचा आपल्याला ब्रेकआउट होईल त्या दिवशी या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने या कंपनीमध्ये चांगली मोठ्या प्रमाणात तेजी निर्माण होण्याची शक्यता आहे. तर आपल्याला हे एक आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, आपल्यासाठी एक अपॉर्च्युनिटी जरी म्हणलं तरी आपण चालू शकते. कारण की आतापर्यंत स्टॉक मध्ये चांगल्या प्रमाणात तेजीमध्ये स्टॉक आतापर्यंत आलेला नाही. बघू शकतो आपण, जर या कंपनीचा मार्केट कॅप जर विचार केला तर 5,000 करोड इतका आपल्याला या कंपनीचा मार्केट कॅप दिसतं. आणि स्टॉकचा पी खूप स्वस्तामध्ये ही कंपनी सुद्धा आपल्याला पडताना दिसते. त्या कंपनीचा जवळपास आपल्याला 10चा स्टॉकचा पी दिसत होता, या कंपनीचा 12चा दिसतो. म्हणजे दोन्ही कंपनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी योग्य भाव आपल्यासाठी ठरू शकतो. बघा, आरओसी बघितलं तर जवळपास कंपनीचं 9 ते 10% पर्यंत आहे. आरओई बघितला तर आपल्याला 22% इतका आपल्याला आरओई सुद्धा या कंपनीचा. फेस व्हॅल्यू जर बघितलं तर तो सुद्धा आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा 10चा दिसतो. आणि रिन्युअल जर बघितलं कंपनीचा सेल कशा पद्धतीने आहे,
तर एक 881 करोड सुरुवातीला, त्यानंतर 1300 करोड, त्यानंतर आपल्याला 1500 करोड, त्यानंतर 1800, त्यानंतर 2500 आणि 2900 करोड इतका आपल्याला रिन्युअल या कंपनीचा वाढताना दिसते. नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर बघू शकतो आपण 94 करोड, त्यानंतर 187 करोड, 112 करोड, 61 करोड, 400 करोड आणि 472 करोड इतका आपल्याला नेट प्रॉफिट मध्ये सुद्धा गती या कंपनीमध्ये दिसते. आणि बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर आपण बॅलन्स शीट सुद्धा बघू शकतो. कंपनीवर कर्ज कशा पद्धतीने आहे, तर कर्ज कंपनीवर किती आहे, तर कर्ज बघू शकतो आपण जवळपास आपल्याला कर्ज या कंपनीवर एक 16,000 करोड या कंपनीवर कर्ज दिसते. आणि रिझर्व्ह जर बघितलं तर आपल्याला एक 1100 करोड इतका आपल्याला रिझर्व्ह दिसते. तर कंपनीवर कर्ज जास्त प्रमाणात आहे. तर या कर्ज कंपनीचा कर्जाचा काय उद्देश आहे, तर कंपनी लोन देण्याचं आणि लोन घेण्याचं काम करते कंपनी, तर या कंपनीवर कर्ज असणे साहजिक आहे. आणि इन्व्हेस्टरचा जर विचार करूया तर या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टर कशा पद्धतीने दिसतात, तर प्रमोटरकडे जर बघितली सुरुवातीला तर प्रमोटरकडे जवळपास 69% इतका आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते. फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास 0.74% इतके दिसतात. डोमेस्टिक इन्व्हेस्टर जर कंपनीमध्ये जर बघितलं तर 11.30% पर्यंत दिसतं. आणि पब्लिकचा जर विचार करूया तर पब्लिक आपल्याला 18% दिसते. बघा, कुठल्याही कंपनीमध्ये प्रमोटर चांगल्या पद्धतीने आहेत, या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा चांगल्या पद्धतीने आहेत, डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा चांगल्या पद्धतीने आहेत आणि पब्लिक पण इथं कमी आहे. आणि जिथं कमी पब्लिक आहे तिथंच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची, तीच आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट चांगली असू शकते आणि तो स्टॉक आपल्यासाठी बेहतर असू शकतो आणि चांगला असू शकतो. का, तर या एवढ्या छोट्या कंपनीमध्ये इथल्या लोकांनी, या इन्व्हेस्टर लोकांनी भरोसा ठेवलेला आहे. जवळपास इथल्या या कंपनीवर इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे. 80-82% पर्यंत इन्व्हेस्टर लोकांकडे माल आहे आणि बाकी जर विचार केला तर फक्त 18% हे पब्लिककडे, म्हणजे इथून आपण चांगला रिटर्न आपल्याला मिळू शकतो. या इन्व्हेस्टर मेन चांगल्या पद्धतीने या इन्व्हेस्टर लोकांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे या स्टॉकमध्ये. नेक्स्ट स्टॉक बद्दल जर बघितलं तर आपल्याला SBFC फायनान्स लिमिटेड या कंपनीबद्दल जर बघितलं तर स्टॉकची सध्याची प्राइस काय आहे, तर 84 रुपये इतकी या स्टॉकची आपल्याला सध्याची प्राइस दिसते. एका दिवसाचा रिटर्न जर बघितलं तर आपल्याला एकदम फ्लॅट. एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला ही कंपनी 5 ते 6% मायनस जाताना दिसते. एका वर्षामध्ये जर बघितलं तर 8 ते 10% आसपास आपल्याला निगेटिव्ह जाताना दिसते. आणि मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनी एका रेंज मध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसते. बघा, मार्केटला कंपनी लिस्ट झालेली 18 ऑगस्ट 2023, म्हणजे जवळपास त्या कंपनीला 7 ते 8 महिने पूर्ण झालेले आहेत. आणि 7 ते 8 महिन्यामध्ये कंपनीनं आतापर्यंत आपल्याला कुठलाच रिटर्न आतापर्यंत कंपनीनं मिळवून दिला दिसत नाही. बघा, या कंपनीनं बऱ्याच दिवसापासून ही कंपनी एका याच्यामध्ये ट्रेड करताना दिसते. एक थोडीशी रेंज बाकी आहे आणि इथं जर या कंपनीनं जर थोडंसं जर आणखीन जर रिटर्न जर वाढला तर इथून ही कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसेल. बऱ्याच दिवसापासून ही कंपनी एकाच रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. तर आणखीन या कंपनीमध्ये थोडीशी वेळ द्यावा लागेल आपल्याला, आणखीन या कंपनीमध्ये थोडंसं वेट करावं लागेल. पण ती वेळ आपल्याला या कंपनीमधून जाऊ द्यायची नाही. इथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेची आहे. आपल्यासाठी एक आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करते, कंपनीचं फंडामेंटल सुद्धा चांगलं आहे आणि कंपनी लोन देण्याचं कंपनी काम करताना ही सुद्धा आपल्याला दिसते. तर या कंपनीचं एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊया. बघू शकतो मार्केट कॅप जर बघितलं तर या कंपनीचं आपल्याला एक 9,000 करोड इतकं कंपनीचं मार्केट कॅप दिसते. स्टॉकचा पी जर बघितलं तर आपल्याला 43चा स्टॉकचा पी दिसतं. आरओसी बघितलं तर जवळपास 10% आसपास दिसते. आरओई बघितलं तर ते पण 10% आसपास आपल्याला दिसते. आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर तो सुद्धा आपल्याला 10चा दिसतो. काय बघायचं या कंपनीचं, तर आपल्याला सेल कशा पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करते हे बघणं गरजेचं आहे. सुरुवातीला जर बघितलं मार्च 2019चा आपल्यासमोर डाटा दिसतो. सेलमध्ये जर बघितलं नंबर तर आपण सेलमध्ये या कंपनीच्या नंबरमध्ये बघितलं तर 177 करोड, 445 करोड, 510 करोड, त्यानंतर 529 करोड, त्यानंतर 734 करोड आणि कंपनीचा आता जर बघितलं तर 947 करोड इतका या कंपनीने आपल्याला सेलमध्ये नंबर इन्क्रीज करताना दिसते. नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर नेट प्रॉफिट इथं बघू शकतो आपण. सुरुवातीला जर बघितलं नेट प्रॉफिट मध्ये तर 24 करोड, त्यानंतर 36 करोड, त्यानंतर 85 करोड, त्यानंतर 65 करोड, त्यानंतर 150 आणि त्यानंतर 206 करोड इतका आपल्याला या कंपनीच्या नेट प्रॉफिट मध्ये सुद्धा तेजी दिसते. या कंपनीचं बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर बॅलन्स शीट बघू शकतो आपण या कंपनीवर कर्ज कशा पद्धतीने, तर कर्ज जर बघितलं तर आपल्याला 3,657 करोड इतकं या कंपनीवर कर्ज दिसते. आणि रिझर्व्ह जर बघितलं तर आपल्याला 1,500 करोड इतकं या कंपनीवर रिझर्व्ह दिसते. प्रत्येक फायनान्सच्या कंपनीमध्ये जर कर्ज जर बघितलं तर सर्वात जास्त प्रमाणात या कंपन्यांवर कर्ज दिसते. का, तर ह्या कंपन्या लोन देण्याचं काम करतात, त्याच्यामुळे या कंपन्यांचा वर कर्ज असणं एक साहजिक आहे. तर हा आपण एक पॉईंट आपण इग्नोर करू शकतो आणि आपल्याला इग्नोर करणं योग्य ठरू शकते.
बघा या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे असतील तर इकडे बघू शकतो आपण प्रोमोटरची होल्डिंग जर सुरुवातीला बघितली तर आपण प्रोमोटर जवळपास आपल्याला या कंपनीमध्ये 63.74% इतके आपल्याला या कंपनीमध्ये आपल्याला प्रोमोटर सुद्धा दिसतात. बघू शकतो इथं आणि त्यानंतर जर फॉरेन इन्व्हेस्टर जर बघितले तर फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा आपल्याला जवळपास 2.23% इतके दिसतात आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 11.94 म्हणजे जवळपास 12% इतके आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा दिसतात आणि पब्लिककडे जर बघितलं तर फक्त 21% पब्लिककडे बाकीचा जर विचार केला तर सर्व इन्व्हेस्टर लोकांकडे या कंपनीमध्ये होल्डिंग आहे. बघू शकतो प्रोमोटर पण चांगल्या पद्धतीने फॉरेन इन्व्हेस्टर पण आहेत, डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये अवेलेबल आहेत. आणि जर बघितलं तर पब्लिक खूप कमी आहे आणि जिथं पब्लिक कमी आहे तिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे. बघा लॉंग टर्म साठी जर चालण्याचा उद्देश असेल आणि लॉंग टर्म साठी जर इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार जर असेल तर ही कंपनी आपल्याला एकदम बॉटमला आहे आणि कंपनी नवीन आहे. कंपनी चांगल्या पद्धतीने जर परफॉर्मन्स केला तर खूप आपल्याला इथून सुद्धा रिटर्न मिळू शकतो. आपली जर छोटी जरी कॅपिटल असली तर ती कॅपिटल आपली मोठ्या अमाऊंट मध्ये एक दिवस ही कंपनी नेऊन सोडू शकते. त्यासाठी आपल्याला इथं हलकीशी आपल्याला एक थोडीशी रिस्क घ्यायची आणि या स्टॉकला आपण बाय करून या स्टॉक सोबत आपण लॉंग टर्म साठी चालू शकतो. विचार करू शकता तुम्ही आणि मी सांगण्याचा प्रयत्न केलाय पण तुम्ही सुद्धा रिसर्च करा या स्टॉक बद्दल किंवा या कंपन्यांबद्दल आणि रिसर्च केल्याच्या नंतर तुमचं फायनल डिसिजन घेऊन तुम्ही अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. बघा तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू परत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.